चटकदार, चविष्ट, तरीही सकस आणि स्वादिष्ट पारंपरिक व नवनवीन रेसिपीजसाठी पोटोबा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुमच्या फोनची देखील घंटी वाजेल. आणि त्या चुलीवरती झणझणीत असं माशाचं कालवण तयार करणार आहे. या माशाचं कालवण ग्रेव्हीसारखं घट्ट असंही नसतं आणि खूप पातळ असंही नसतं. आणि या माशाचं कालवण वाटीने पिलात तर तुमची कितीही जुनी सर्दी असेल तर ती लगेचच बरी होते. वाम माशामध्ये फक्त मध्येच काटा असतो, त्याच्यामुळे अगदी कोणीही हा मासा सहज खाऊ शकतो. आणि या माशाच्या कालवणात भाकरी चुरून त्याचा छान काला करून भुरके मारत मारत माशावरती ताव मारायचा. तर त्यासाठी हा 1 किलो मासा 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे. तो आधीच स्वच्छ करून घेतलेला होता, त्यामुळे आम्ही फक्त घरी धुवून घेतलेला आहे आणि हा धुवून निथळून घेतलेला आहे. तर हा 1 किलो मासा, ज्याचं नाव वाम आहे, तुम्ही इथे रोहू, कटला किंवा मरळ मासा देखील यासाठी वापरू शकता. आणि हा उजनी धरणातला ताजा असा मासा मिळालेला आहे आज. आई, तर आता या 1 किलो माशाला सगळ्यात आधी काय करावं लागेल? आता अगोदर हळद मीठ लावायची. ठीक आहे. 1 चमचा हळद पुरेल? नाही, 2. हे छोटा मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे, त्यामुळे 2 चमचे. आणि मीठ 4 चमचे घालायचे. परत मसाल्याबरोबर जाते अजून आपल्या चवीनुसार. माशाला हळद आणि मीठ लावून थोडा वेळ मुरत ठेवणार आहे. माशाच्या कालवणासाठी आपल्याला 2 मसाले करावे लागतील. एक म्हणजे गरम मसाला आणि दुसरा कांदा आणि खोबऱ्याचा भाजून केलेला मसाला. हा गरम मसाला सुद्धा आपण तव्यावर भाजणार आहे आणि हा कांदा खोबरं देखील तव्यावरती भाजून घेणार आहे. जो गरम मसाला लागणार आहे त्याच्यासाठी 2 टेबलस्पून धने, 1.5 टेबलस्पून जिरे, दालचिनीचे 4 तुकडे, 7 लवंगा, अर्धा चमचा शहाजिरे, 7 मिरे. हा झाला आपला गरम मसाला. त्याबरोबरच आपल्याला लागेल अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे तुकडे, 1 मोठा गड्डा लसणाचा सोलून घेतलेला आहे, त्याच्या या 15 ते 20 लसूण पाकळ्या आहेत, 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत, अर्धा टोमॅटो, आल्याचा 1 तुकडा आणि लागेल कोथिंबीर. त्याचबरोबर लागेल काळं तिखट. हे वर्षभरासाठी करून ठेवलेलं काळं तिखट आहे आणि यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले येतात, त्यामुळे आपल्याला हा जो गरम मसाला लागणार आहे तो जास्त लागणार नाही, याचं प्रमाण इथे कमीच आहे. चवीसाठी मीठ आणि तेल.
तर सर्वात आधी हा जो गरम मसाला आहे तो चुलीवरती तव्यामध्ये भाजून घ्यायचा आणि तो वाटून घ्यायचा. चूल चांगली पेटलेली आहे आणि त्याच्यावर तवा पण गरम झालेला आहे. तर तव्यात सर्वात आधी धने घ्यायचे, दोन टेबलस्पून धने, त्यामध्ये 1.5 टेबलस्पून जिरे, 4 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा शहाजिरे, 7 लवंगा, 7 मिरी आणि हा सगळा गरम मसाला फक्त गरम करायचा, बस हलकासा भाजून घ्यायचा आहे तव्यावर. कडू घे. मसाला भाजला की तो तव्यातून बाहेर काढून घ्यायचा. हा जो भाजलेला मसाला आहे तो खलबत्त्यात बारीक कुटून घ्यायचा आहे. आता हा जो गरम मसाला आपण तव्यामध्ये भाजून घेतला तो इथे कुटून तयार आहे. आता तव्यामध्ये कांदा खोबरं भाजून घेऊया. आई, आता तव्यात थोडं तेल घ्यायचं का? हो, आता तव्यात तेल घ्यायचं आणि अगोदर त्यात कांदा परतून घ्यायचा. हा कांदा त्यात परतून घ्यायचा. 2 कांदे आहेत. खमंग वास ब्राऊन कलरचा. आई, आता हा कांदा भाजून झालाय ना? हो, झालाय. आता जो चांगला खमंग वास यायला लागलाय. मग काढून घेऊ. काढून घे आता, नंतर खोबरं घाल. कांदा भाजलेला आहे, मी काढून घेते प्लेटमध्ये. आता याच्यामध्ये काय खोबरं टाकू द्या का? हां, तेल घालायचं थोडंसं आणि त्यात खोबरं परतून घ्यायचं कांद्यासारखंच असं खरपूस. झालं खोबरं, झालं खोबरं लगेच होतं, त्याला अंगचं तेल असतं ना. बघू पण. हां, काढायला होतं. खोबरं भाजलेलं आहे चांगलं. काढू का आई आता खोबरं? आता काढा. छान झाले. भाजलेलं कांदा आणि खोबरं खलबत्त्यात घेऊन आता ते कुटून घ्यायचं. आई, हे बारीक कुटू द्या काय? हां, बारीक. दोन्ही पण बारीक कुट. आता हे कांदा आणि खोबरं अर्धवट झालेलं आहे. आई, याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर घालू ना? आलं लसूण कोथिंबीर घाल, कूट. नंतर आलं कोथिंबीर आणि लसूण हे सगळं आता एकत्र कुटून घ्यायचं. आता यामध्येच अर्धा टोमॅटो बारीक तुकडे करून मिक्स करायचा. 1 टोमॅटो सांगितलं. तिखट. यामध्येच काळं तिखट मिक्स करून सगळं एकत्र बारीक कुटून घ्यायचं आहे. आणि हे काळं तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आम्ही 4 चमचे काळं तिखट वापरलेलं आहे आणि हे चांगलं खलबत्त्यात एकजीव होईपर्यंत कुटायचं आहे. कुटून होतंय तोपर्यंत चुलीवर पातेल्यात थोडं पाणी माशाच्या कालवणासाठी गरम करून घ्यायचं. आई, आता हा एवढा बारीक कुटून झालाय, बस का एवढा बारीक? हो, बस आता बारीक कुटून. काढून घेऊ का डिशमध्ये? हे काढून डिशमध्ये. हा मसाला आता मी डिशमध्ये काढून घेते. मस्त खमंग असा वास यायला लागला याचा. मसाला मस्त असा वाटून तयार आहे. गरम मसाला सुद्धा वाटून तयार आहे. माशाला हळद मीठ लावून मासा पण छान मुरलेला आहे. पाणी उकळलं, पातेल्याचा कलर जातो बाहेरचा. पातेल्यात पाणी पण गरम झालेलं आहे. हे पाणी बाहेर काढून घेते आणि या पातेल्यात आता तेल गरम करायला घेते, म्हणजे आपल्याला
माशाचं कालवण तयार करता येईल. जाळ घालताना फुंक कुठे सुद्धा येते. आई आता पातेलं गरम झालं, याच्यामध्ये तेल होतो का? हा, तेल होत ना त्यात. तेल चांगलं कडकडीत होऊ दे. अर्धा कप तेल पातेल्यात ओतलेलं आहे. जरा धूर होतोय, फुंकून घेऊ का थोडं? हो. फुंक. आई, तेल गरम झालंय चांगलं. हो. आता हा आपण वाटलेला गोळा वाटणाचा आहे, तो टाकतो, परतून घेऊ. कांदा, खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि काळ्या तिखटाचा जो हा काळा मसाला तयार झालेला होता, तो आता तेलात चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आत्ताच चुलीला जाळ चांगला लागला. आत्तापर्यंत लाकडं धुकत होती. मध्येच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय. अजून लाकडं सुद्धा वाळली नाहीत. आई, मसाल्याला चांगलं तेल सुटले. बास का परतायचं? हो, बास. आता मासा टाकून घ्यायचा आणि मग तो मासा पण त्या मसाल्याबरोबर परतत राहायचा 1 मिनिट 2 मिनिटापर्यंत. बर. माशाला सुद्धा स्वतःच असं तेल असतं, त्याच्यामुळे सुरुवातीला आपण फार काही तेल याच्यामध्ये वापरायचं नाही. हो नाही? हो, त्याला अंगच तेल सुटतं, त्यामुळं आपण अर्धा वाटीत तेल वापरले. चांगलं परतलं गेलं. आता आपण मसाला टाकू. ह्यात गरम मसाला वाटलेला आहे, तो टाकून घेऊ आता. खरपूस असा वास यायला लागलाय. आणि त्यात हे माशाचं कालवण चुलीवर करतोय, त्याच्यामुळे ती चुलीवरच्या माशाच्या कालवणाची चव सुद्धा एकदम भारी होणार आहे. आई, हे किती परतायचं बघा? 1-2 मिनिटापर्यंत परतायचं आणि वरून पाणी घालायचं. आपण गरम करून ठेवलेलं पाणी, उकळलेलं पाणी वरून ओतायचं आता. आणि आपण उकळलेल्या पाण्यात मिसळायचं आणि ते ह्या आपण परतलेल्या माशात घालून टाकायचं. आपण गरम करून ठेवलेलं पाणी त्याच्यामध्ये मिक्स केलं. आणि आता सगळं झालं की शेवटी मीठ घालायचं. बरं. आवाज घे की. ऊस तोड आता रस्त्याने आपल्या बघ ना आवाज येतोय ऊसाच्या ट्रॅक्टरचा वगैरे. चवीनुसार आपल्या वरून मीठ घालते आता. बरं. आता एकदा ढवळून घे चांगलं आणि खळखळून उकळायला येऊ दे. झाकण ठेवायचं नाही ह्या माशावर. म्हणजे मासा लगेच शिजतो, त्याच्यामुळे वरून याला झाकण ठेवायचं नाही. एवढं कालवण बास होईल ना? हो, बास होईल आपल्याला. आता शेवटी नको आता मीठ घालू शेवटी. खूप पाणी ओतलं तर तो रस्सा कालवण पांचट होतं. हे आता मासा थोडा वेळ शिजवून घेतो. आता इथं जे तिखट मिठाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं झणझणीत असेल तर हा माशाचा रस्सा चवीला चांगला लागतो, कारण मासा थोडासा गोडसर असतो चवीला. आई, कालवणाला उकळी यायला लागली.
आता उकळी यायला लागली, 1-2 उकळीत शिजतो हा मासा. त्याला जास्त शिजवायला लागत नाही आणि झाकून पण ठेवायचं नाही. आणि जास्त ढवळायचं पण नाही ना? नाही, वर तवंग त्याचा कट येऊ द्यायचा त्याला. आणि बघायचं आता छान कट यायला लागलाय. माशाला चांगले खळखळून 2 उकळे आलेत. आई तुम्ही बघता का शिजलाय का मासा? शिजलाय का बघते. बहुतेक शिजलाय अगं चांगला. आणि वास पण खमंग सुटलाय अगदी. मोकळ्या रानात असल्यामुळं सगळीकडे वास चाललाय. तर आता हे उतरूया आपण. चालेल. चुलीवरचं झणझणीत माशाचं कालवण शिजून तयार आहे. तर हे पातेलं आता खाली उतरवून घेतो. हा मासा शिजवायला फार काही वेळ लागत नाही. 2 उकळे आल्या की मासा अगदी व्यवस्थित शिजतो. तो खूप गाळ करून घ्यायचा नाही. झणझणीत असं माशाचं कालवण चुलीवरचं करून तयार आहे. मासा छान शिजलेला आहे. तवंगसुद्धा खूप चांगला आला आहे आणि त्याचा वास सगळीकडे अगदी खमंग सुटला आहे. आता आम्ही हा मासा भाकरी मस्तपैकी बेत तयार करणार आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.